आज आपण अगदी घरच्या घरी डॉमिनो स्टाईल चीजी गार्लिक ब्रेड तयार करणार आहोत. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट मस्त असा हा चीजी गार्लिक ब्रेड कसा तयार करायचा याची अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. आणि हा जो गार्लिक ब्रेड आहे तो आपण फ्रॉम स्क्रॅच बनवणार आहोत. म्हणजे हा ब्रेड पण आपण घरीच तयार करणार आहोत. अजिबात बाहेरून विकत आणलेल्या ब्रेड वरती बटर लावून तयार करणार नाही आहोत. आणि ही जी रेसिपी आहे ती तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तरी ही कढईमध्ये सुद्धा करू शकता. ते कसं करायचं हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण माहिती आणि स्टेप बाय स्टेप चीजी गार्लिक ब्रेडची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करत आहे. चला तर सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली डॉमिनो स्टाईल चीजी गार्लिक ब्रेडची रेसिपी करायला सुरुवात करूया. तर हा जो गार्लिक ब्रेड आहे त्यासाठी आपल्याला एक ब्रेड तयार करून घ्यायचा आहे. तर हा जो ब्रेड आहे तो आपण स्क्रॅच पासून तयार करणार आहोत. म्हणजे अजिबात बाहेरून पाव किंवा ब्रेड आणून तयार करत नाहीये. पाव किंवा ब्रेड इथेच आपण घरी तयार करत आहोत. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी यीस्ट ऍक्टिव्हेट करून घेणार आहे. तर मी इथे 2 टीस्पून इतकं यीस्ट घेतलं. हे ऍक्टिव्ह ड्राय यीस्ट आहे किंवा इन्स्टंट यीस्ट असतं ते पण घेऊ शकता. त्यानंतर 1 चमचा किंवा 1 टेबलस्पून यामध्ये साखर घालायची आहे आणि यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे. तर इथे मी अर्धा कप कोमट पाणी घेतलेलं आहे. कोमट म्हणजे आपण यामध्ये हात बुडवून किंवा बोट बुडवून असं बघितलं तर थोडा वेळ आपला बोट राहायला पाहिजे इतपत हे कोमट असायला पाहिजे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याला एक 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊ. त्यानंतर इथे मी 2 कप पीठ घेणार आहे. तर मी 1 कप इथे मैदा घेतलेला आहे आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही 2 कप इथे मैदा घेऊ शकता किंवा फक्त 2 कप इथे गव्हाचं पीठ घेऊ शकता. आज मी मिक्स केलेलं आहे. तुम्ही दोन्ही पैकी म्हणजे संपूर्ण मैदा किंवा संपूर्ण गव्हाच्या पिठाचं पण तयार करू शकता. त्यानंतर आता यामध्ये तुम्ही बघू शकता इथे 10-15 मिनिटं झालेली आहे. यीस्ट पण आपलं चांगलं ऍक्टिव्ह झालेलं आहे, ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आता हे यामध्ये घालायचं. जर यीस्ट ऍक्टिव्हेट झालेलं नसेल तर ते म्हणजे इथे असं फर्मंट दिसतंय ना थोडंसं असं बबल्स, जर असं झालेलं नसेल तर ते फेकून द्यायचं. आपलं यीस्ट काहीच कामाचं नाहीये. आपला जो ब्रेड आहे तो अजिबात बनणार नाही. ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे, टिप आहे. नक्की लक्षात ठेवा. तर हे छान ऍक्टिव्ह झालेलं आहे. आता यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं. सॉरी, पिठामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं. या पिठामध्ये चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घालायचा, नाहीतर ब्रेडला चव लागणार नाही. आणि आता हे छान मिक्स करून घेऊ. अजून आपल्याला थोडंसं गरम पाणी म्हणजे कोमट पाण्यानेच हे भिजवायचं आहे. तर इतपत असं भिजवायचं आहे. त्यानंतर मला अर्धा ते पाऊण कप इतकं पाणी लागलेलं आहे. तर खूप घट्ट मळायचं नाही आणि खूप सैल मळायचं नाही. जसं मी इथे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने. त्यानंतर थोडंसं बटर लावून याला छान स्ट्रेच करून घ्यायचं. तर मी इथे 5 ते 7 मिनिटं या पद्धतीने छान स्ट्रेच करून घेणार आहे. त्यामुळे या ब्रेडमध्ये छान एअर इनकॉर्पोरेट होते आणि आपला जो ब्रेड आहे तो छान जाळीदार फ्लफी तयार होतो. तर इथे 5-6 मिनिटं झालेले आहे. हे छान मी असं मळून घेतलं आणि आता याला खालच्या बाजूने टक करून असा गोळा तयार करून घ्यायचा. हे असं टक केल्यामुळे काय होतं, याच्या आतमध्ये अजिबात हवा जाणार नाही आणि यामध्ये जे काही प्रूफिंग होणार आहे, हे जे काही एक हवा फॉर्म होणार आहे तर ते बाहेर जाणार नाही आणि यामध्येच ते इंटॅक्ट राहील. तर हे बघा, या पद्धतीने मी करून घेतलं आणि मध्ये मी थोडंसं बटर वगैरे पण लावून घेतलेलं आहे. तर हे बघा आता छान हे झालेलं आहे. यावर आता मी कुकरमध्ये खाली तेल लावून घेतलं. त्यानंतर हा गोळा ठेवून दिला. वरून थोडं परत बटर लावून घेतलं आणि यावरती झाकण ठेवून म्हणजे या कुकरचं झाकण ठेवून आता याला 2 तास छान प्रूफिंगला ठेवून द्यायचं. तर यामध्ये मस्त एअर इनकॉर्पोरेट झालेली आहे. 2 तास झालेले आहे. तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती छान डबल फुललेलं आहे. आता यातली एक्स्ट्रा जी हवा आहे ती काढून घ्यायची. थोडंसं पीठ मी घालून याची हवा काढून घेतली. परत 1-2 मिनिटं याला छान मळून घेतलं आणि एक छोटा गोळा घ्यायचा आहे. छोटा म्हणजे मी इथे जसं दाखवत आहे त्या पद्धतीने 1 कपाचा एक गोळा घेतलेला आहे. आता मी इथे 2 कप यासाठी घेतला आहे. 1 कप गोळ्याचं मी इथे गार्लिक ब्रेड तयार करणार आहे आणि 1 कप गोळ्याचं मी इथे पिझ्झा तयार करणार आहे. तर आता जर गार्लिक ब्रेड तयार करायचं तुम्हाला फक्त तर तुम्ही
1 कप असं करू शकता आणि याच पद्धतीने तुम्ही पिझ्झा पण तयार करू शकता. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही हे पीठ मळता ना, तर तेव्हा दोन्ही काम एकत्रच होतं. तर अशा छोट्या-छोट्या टिप्स मी आपल्या व्हिडिओमधून सांगत असते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि अशा टिप्स जाणून घ्यायच्या असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण याला लाटून घेऊ. तर इथे मी थोडासा मैदा घेतला किंवा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. त्यानंतर याला लाटून घ्यायचं आहे. तर खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही असं लाटून घ्यायचं. इथे जसं मी ज्या थिकनेसचं दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने. आणि आता हे मी आपला जो ट्रे आहे ज्यामध्ये आपल्याला बेकिंग करायची आहे त्यामध्येच ही पोळी अशी घालून घ्यायची. त्यानंतर खाली बटर लावून घ्यायचं. आता बटर तयार करून घेतलेला आहे ज्यामध्ये मी भरपूर असा लसूण घातला आहे. लसूण छान बारीक चॉप करून घेतला, तो घातला. थोडेसे चिली फ्लेक्स, थोडे ओरेगॅनो घातलेला आहे. थोडी तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता. हे मिक्स करायचं. आपलं हे मस्त असं बटर तयार होतं फ्लेवरफुल आणि हे गार्लिक बटर जे आहे ते याला लावून घ्यायचं. त्यानंतर आता मी आज स्टफ गार्लिक ब्रेड तयार करत आहे. त्यासाठी थोडेसे कॅप्सिकम किंवा शिमला मिरचीचे बारीक-बारीक तुकडे करून घेतले ते घालायचे. थोडा कॉर्न घालायचा. कॉर्न मी बॉईल करून घेतलेला आहे. थोडं घाला किंवा तुम्हाला जितपत आवडतं किंवा तुम्हाला किती आवडतं स्टफिंग त्याप्रमाणे घालू शकता. इथे मी जसं दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने करा. त्यानंतर वरून भरपूर मोझरेला चीज घाला. हे पण चॉईस तुमची आहे. तुम्हाला चीज कितपत घालायचं आहे ते. त्यानंतर असं बंद करून घ्यायचं याला आणि खालून आहे ना थोडंसं टक करून घ्यायचं म्हणजे थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे चीज वगैरे आपण जो घालतो तो बाहेर येत नाही. त्यानंतर एकदम जोरात असं खूप प्रेस नाही करायचं, फक्त थोडं हलक्या हाताने टच करून घ्यायचं, थोडंसं प्रेस करून घ्यायचं. त्यानंतर याला कट्स मारून घेतलेले आहे म्हणजे जेव्हा हे शिजेल तर जेव्हा आपण कट करू तर शिजल्यानंतर तर ते व्यवस्थित कट होईल. तर फक्त मार्क्स करून घ्यायचे आणि आता याला प्रीहीटेड ओव्हनमध्ये 180 डिग्रीवरती 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. दोन्ही रॉड्स चालू केलेले आहे मी ओव्हनचे आणि फॅन मोडवरती मस्त हे आपण बेक करून घेऊ. तर इथे छान असे 15 ते 20 मिनिटं झालेले आहे. सुरुवातीला मी 12 मिनिटं करून घेतलं आणि 12 मिनिटानंतर मी एकदा चेक केलं कसं झालेलं आहे, खालून कसा रंग आलेला आहे, वरून कसा रंग आला आहे, किती शिजलं आहे. तुम्हाला त्याप्रमाणे थोडंसं ॲडजस्ट करून घेऊ शकतो आपण. तर आता समजा जर खालून शिजलेलं नसेल, कारण मी 10-12 मिनिटानंतर काढल्यानंतर आहे ना खालून शिजलं नव्हतं, तर मी परत खालचा रॉड सुरू केला आणि वरून छान कलर पण आलेला होता. मग मी वरचा रॉड बंद केला. खालच्या रॉडवरती परत एक 7 मिनिटं याला बेक करून घेतलं. तर 7 ते 10 मिनिटं बेक केल्यानंतर म्हणजे टोटल मी 20 ते 22 मिनिटं बेक केल्यानंतर इतका सुंदर रंगावरती आपलं हे गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे. दिसतंय ना सुंदर? अप्रतिम झाला आहे. आता याला छान कट करून घ्यायचं आणि कट करताना जे आपलं पिझ्झा कटर वगैरे असतं त्याने कट केलं आणि हे बघा किती छान आपला हा स्टफ गार्लिक ब्रेड तयार आहे. अगदी स्टफ चीझी गार्लिक ब्रेड आपला तयार झालेला आहे. बाहेरून आणण्यापेक्षा हा डॉमिनोज स्टाईल आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि तुम्ही बघितलं करायला पण अगदी सोपं आहे. आणि हो, जसं मी सुरुवातीला सांगितलं, की तुमच्याकडे जर ओव्हन नसेल, तर हा कसा बेक करायचा? तर कढईमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आणि त्यावरती एक जाळी ठेवायची आणि त्यावरती हे असं जो आपण ज्यामध्ये गार्लिक ब्रेड तयार करणार आहोत, ती प्लेट वगैरे घ्यायची. आपल्या घरातली कुठलीही स्टीलची प्लेट आपण इथे वापरू शकतो आणि त्यामध्ये तयार करायचे. फक्त इथे काय करायचं, जेव्हा आपण कढईमध्ये करतो, तर थोडे छोटे-छोटे तयार करा. जास्त मोठा तयार करू नका, म्हणजे त्याला बेकिंग टाईम जास्त लागू शकतो. तर तुमच्याकडे ओव्हन नसेल तरी पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर एक लाईक करा. तर तुम्ही बघत आहात आतून पण किती छान शिजलेलं आहे, मस्त जाळी आलेली आहे आणि व्यवस्थित सगळीकडून शिजलेलं आहे. तर मी सुरुवातीला जसं सांगितलं, की 10 मिनिटं 15 मिनिटं झाल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर परत तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तसं परत एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. तर हे बघा किती छान असा हा शिजलेला आहे. ब्रेड आतून पण अगदी मस्त शिजलेला आहे. आता तोडून बघूया तर आहाहा! मस्त चीज पूल होतोय आणि अजून काय पाहिजे. असं डॉमिनोज स्टाईल चीझी गार्लिक ब्रेड जर तुम्हाला घरी करता आलं, तर तुम्हाला करायला तर ते सोपंच आहे आणि तुमच्या मुलांची तर मजाच होईल.
तर तुमच्या मुलांसाठी आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काहीतरी त्यांना ट्रीट देण्यासाठी ही गार्लिक ब्रेडची रेसिपी नक्की ट्राय करा. मी पिझ्झाची रेसिपी पण ऑलरेडी शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी बाजूला किंवा समोर इथे देते. जर तुम्ही ती बघितली नसाल तर ती पण नक्की जाऊन बघा. आणि हो, लाईव्हमध्ये पण आपण पिझ्झा तयार केलेला आहे. आपले जे YouTube लाईव्ह असतं त्यामध्ये. तर या सगळ्या रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा. चला तर पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.